उभं राहिलो किती वेळ झालं, आता गाडी बंद पडली, आता आम्ही जायचं कशाने? ओतूर ते खिरेश्वर या मार्गावर रोज प्रवाशांची ये जा असते। या मार्गावर ओतूर खिरेश्वर ही एसटी बस चालू आहे। एसटी बसची वेळेवर सर्व्हिसिंग नसल्याने या मार्गावरील बस कायम बंद पडते। त्यामुळे येथील प्रवाशांचे, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे व इतर प्रवाशांचे खूप असे हाल होतात। तरी या प्रकरणाची एसटी महामंडळाने नोंद घेऊन या मार्गावर प्रवास करणारे विद्यार्थी व इतर नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे। ग्रामीण कट्टा चॅनलसाठी संपादक भरत मोरे, सांगनोरे। मी नामदेव लक्ष्मण नाडेकर, मुक्काम कोलेवाडी, महाराष्ट्र राज्य आदिवासी सेवा पुरस्कृत। आज अनेक गेले काही वर्ष आम्ही बघत चालू आहोत की आमच्या या परिसरामध्ये अतिशय जलवृष्टी होत असताना सुद्धा एस टी महामंडळाची लोक दखल न घेता लोक अशा ना दुरुस्त गाड्या आमच्याकडे पाठवल्यामुळं याचा परिणाम आम्हाला आमच्या प्रवासी लोकांना सहन करावा लागतोय। मोरे वस्तीपासून तर खिरेश्वर 10च्या पुढे 9-10 किलोमीटर 10 ते 12 किलोमीटरचं अंतर। आता 5 वाजलेत, या प्रवाशांनी काय करायचं, यांनी कशा पद्धतीमध्ये जायचं याचं एस टी महामंडळानं सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला 1 तासाच्या आतमध्ये गाडी या ठिकाणी सोडावी अशी त्यांना विनंती आहे। मी इथं उभं राहिलो किती वेळ झालं, आता गाडी बंद पडली, आता आम्ही जायचं कशाने? अशा बंद पडलेल्या गाड्या पाठवत्यात, पुढं पण आधे रस्त्यावर बंद पडत आहेत, आम्ही कसं यायचं आणि कसं जायचं? त्यांना नीट चेक करायला नको का गाड्या बंद चांगल्या दुरुस्त केलेल्या आहेत का नाही आहेत? हे असं आमचं हाल कवर आम्ही सहन करायचं? गाड्या व्यवस्थित पाठवती नाही आहेत। आमची सोय नाही, गैरसोय झाली, आता अर्ध्या रस्त्याला गाडी उभी केली गेली। आमची सोय आहे का? आणि आता इथून पाय झालं, जवळ जायचंय का आम्हाला? बोलाय